शुभनी परमवैभव रूप धारण करून त्रैलोक्याला अभय देऊन प्रेतसनावर स्थित होऊन अतिशय घोर अशी तपश्चर्या केली होती. त्यावेळी त्यानं उपवास केला होता. त्यानंतर त्यांनी कन्या मुक्तीचे महात्म्य कार्य केले. तेव्हापासून कान्येश्वर हे नाव त्यांना मिळाले. त्याप्रमाणे महाकालेश्वर ही एक अन्य नाव त्यांना ठिकाणी असेच प्राप्त झाले. जामनागरी तीर्थ महात्मा श्री मार्कंडेय ऋषी म्हणाले, धराधीश मी आता तुला जनार्दनाला सिद्ध प्राप्ती झाली तेव्हा माहिती सांगतो. जगद्गुरु वासुदेवाने एकदा हितका लोकहितासाठी मानवरूप धारण केले. ते कशासाठी ते आता ऐका. कार्तवीर्य नावाचा प्रसिद्ध असा हयातीधिपती होऊन गेला. त्याचे बल अतिशय श्रेष्ठ असे होते. हत्ती, घोडे, रथ इत्यादीने सुसज्ज असे सैन्य त्याच्याजवळ होते. तरी तो भाविक होता. व्रतवैक्याला तो भक्तीने करी. त्याची सेना औक्षाणहीण व महिषापद्मतीपुरीमध्ये होती. तो राहत असे. एकदा मृगयेसाठी वनात गेला होता. जाता तो तपस्वी जमदग्नी मुनींच्या आश्रमात जाऊन पोचला. त्याचा पुत्र परशुराम म्हणजे परमेश्वराचा अवतार होय. तो उत्तम परमार्थ ज्ञानी होता. सहजन राजाला आलेला पाहताच जमदग्नी त्याचा यथोचित आदर सत्कार केला व भोजन ठेवून ठेवले घेतले. सैन्याच्या सर्वांना इच्छा भोजन प्राप्त करून दामाच्या राजाला फारच आवडले. त्याने मुनी विचारले, हे विप्रा, आपण इतक्या थोड्या वेळात हे भोजनाची उत्तम व्यवस्था कशी काय करू शकला? आपणाजवळ कोणत्या अगम्य शक्ती आहे बरे? जमदग्नी राजाला सांगितले, हे आमच्या या कामदेवीची कृपा. राजा खूपच प्रसन्न झाला. त्याने काही धनाने बदल्यात मुनींकडे कामदेवीची मागणी केली. पण मुनी काही तिला राजाला स्वाधीन करण्यास तयार नव्हती. राजकृतीवर मग आपण सैन्याचा बळावर जमायचा व त्याच्या आश्रमाचा नाश करून कामदेवी प्राप्त केली व राजाकडे निघून गेला. त्यानंतर काही वेळातच बाहेर आलेल्या परशुराम परतला. त्याने सर्वनाशाकडे पाहून आपल्या आईला विचारले. तेव्हा त्याच्याकडून वळकळलेल्या घटनेत तो पिछडला, क्रुद्ध झाला व त्याने आपल्या विवाहभूमीवर क्षत्रिय राहूच देणार नाही. 21 वेळा मी या निष्पात करीन व मगच पित्याचे क्रियाकर्म करीन असे म्हणून त्याने आयु आपला परशु उचलला व तडक राजधानीकडे निघाला. महिषापुरीमध्ये जाऊन पोचला. त्यांनी त्या सहस्रार्जुन बाजूबाहूला आपल्या शौर्यधरणीवर साप पाडून टाकले. त्याचा नाश केल्यानंतर संपूर्ण क्षत्रियाचा नाश करण्यासाठी तो द्वीप तसे पृथ्वीवरील समुद्र, वने, जंगले, पर्वत असा सर्वत्र हिंडून क्षत्रिय शोधून त्याचा निपात तो करण्याचा मार्ग लागला. पूर्वेकडून पश्चिमेकडे गेला. तसेच दक्षिणेकडे रुधिराचे पितृणांचे तर्पण केले. असे म्हणतात की पितराने शेवट त्यांना विनंती केली की हे विप्रा, आता तू शांत हो. तुझा क्रोध तू सोडून हे अपराधाला तू क्षमा करा. हृदयमिश्रित जलाचा प्रवेश या घटनेनंतर समानांतक पंचक या नावाचे प्रसिद्ध झाला. परशुराम आपल्या पितरांना म्हणाला, हे रुद्रमय जल 5 तीर्थ बनवित असा आपण वर द्यावा. पितृण तथाच तो म्हणून अदृश्य झाले. हे रुधिष्ठा, यानंतर ही 5 तीर्थ पुण्यदायक बनली. नर्मदा व सागरांच्या संगम तीर्थात आहुती आहेत म्हणून तिथे स्नानदाते महात्म्य तेव्हापासून मिळाले. जमनागदी परशुरामाने देवाची स्थापन केली. ते देवगण, मुनी, सिद्धगण व चारण व सर्व नर्मदी विरूप अशीच उपासना करीत असत असा समज आहे. तसेच तेथे असलेल्या रेणुकादेवीचे दर्शनही भक्तिभावाने घेतात. सागराला अर्घ्य देताना, हे सर्व अमराचे श्रेष्ठत्व स्वामी, तू सर्व रत्नाचा खाण आहे. पार्वरणात्मम, हे रत्न जिजा, माझा अर्घ्य स्वीकार व माझा नमस्कारही ग्रहण कर. माझ्यावर कृपा करून माझ्या पापाचा नाश कर अशी प्रार्थना करण्याची प्रथा आहे. पुढील पुष्प 100वे. रवाखंड पुस्तकाने महात्म्य. हे सूत म्हणाले, विप्रगण, आपणाला मी जे सांगितले ते पूर्वी मार्कंडेय दृष्टाने सांगितले होते. बरेचसे महात्म्य तसेच क्रम आहे ते सर्व आपणाकडे मांडले आहेत. पूर्णमय दर्जाचे चरित्र महात्म्य तर अति पावन असे आहे. ते सांगणार मुकुंड मनीस पुत्र मी मार्कंडेय अत्यंत बुद्धिमान अर्थवेद होतो. त्याने स्वतः रेवा नदी पाहिली, तिच्या स्नान केलं, तेथे महात्मा बोले व नंतरच त्यांनी या शंभू प्रभूचे कृपेने शिवदेहापासून उत्पन्न झालेल्या नर्मदेचे महात्मा गायले आहे. भगवान शर्वाने जिला मेकाला हे नाव दिले, तिलाच शरण गेले. ही जरारहित होत अमर आहे. तसेच दैत्याचा नाश करणारी आहे. परानशक्ती प्राप्त असलेल्या संसारातील विघ्ने दूर करणारी महान वैभवाची युक्त अशी आहे. जणू भव जान्हवीची आहे. हिची भक्ती करणारा अजरामर होतो. रेवानच्या दोन्ही तीरावर पावल
गणिका 60 कोटी तीर्थ आहेत.